नमस्कार मंडळी. अभिनेत्री प्रिया मराठेच्या कठीण काळात तिची नवरा शंतनू मोघेनं तिला लाखमोलाची साथ दिली. तिच्या निधनानंतर त्याची काय अवस्था आहे याबद्दल अभिनेता सुबोध भावेनं एका मुलाखतीत सांगितलं. अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनानंतर मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला. प्रियाचं कॅन्सरनं निधन झालं. प्रियाच्या निधनाचा सर्वात मोठा धक्का तिचा नवरा अभिनेता शंतनू मोघेला बसला. प्रियाच्या कठीण काळात त्याने तिला खूप साथ दिली. 4 वर्षाआधी शंतनूचे वडील अभिनेते श्रीकांत मोघे यांचं निधन झालं. त्यानंतर आता प्रियाचीही साथ सुटली. अभिनेता आणि प्रियाचा चुलत भाऊ सुबोध भावे यानं प्रियाच्या आठवणींना उजाळा दिला. प्रियाच्या निधनानंतर शंतनूबद्दल त्याने एका मुलाखतीत सांगितलं. लोकमत फिल्मीशी बोलताना सुबोध म्हणाला, इतक्या जवळची व्यक्ती गेल्यानंतर त्यातून बाहेर येण्यासाठी काळ आपल्याला शक्ती देते. काळ शक्ती देईल, पण ते दोघेच एकमेकांना होते. गेल्या 14 वर्षाचा काळ त्यांनी एकत्रित व्यतीत केला होता. अनेक उपक्रम त्यांनी केले, फिरले होते, घर घेतलं होतं, हॉटेल काढलं होतं आणि व्यवसायही सुरू केला होता. सुबोध पुढे म्हणाला, शंतनू ज्यांना खूप मानायचे ते म्हणजे त्याचे वडील श्रीकांत मोघे. ते अत्यंत जिंदादिल ॲक्टर होते, विलक्षण प्रतिभेचे अभिनेते होते. त्यांच्या आयुष्यातून त्यांचं जाणं झालं, आता प्रियाचंही जाणं झालंय. शंतनू अत्यंत सेन्सिबल मुलगा, हुशार आहे. मला खात्री आहे परमेश्वर त्याला या दुःखातून बाहेर येण्याची ताकद नक्कीच देईन. सुबोध म्हणाला, तुटलाय की नाही, मला असं वाटतं की कुठलाच माणूस आतून सावरायचा प्रयत्न करत असतो. आम्ही हीच प्रार्थना करतो की त्याने जे सहन केले, त्याच्या डोळ्यांनी जे पाहिले, त्याने जे भोगले त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आपण फक्त प्रार्थना करू शकतो सगळ्या प्रकारचं त्याला बळ मिळो, त्याला मानसिकरित्या ताकदीने यातून बाहेर येऊन काम करण्याची ताकद मिळो, त्याला भरपूर काम मिळो. काम करून रिकाम्या वेळात आठवणी राहणार नाही. मी त्याला भेटल्यानंतर तो त्याच्या आयुष्यातील प्रियाच्या चांगल्याच आठवणी मला सांगत होता. आम्ही सगळे त्याच्याबरोबर आहोत आणि आयुष्यभर त्याच्यासोबत राहू, कारण तो आणि प्रिया आमच्यासाठी